हाय फ्रेंड्स, चला बघूया आज टिफिनमध्ये काय बनवलं होतं. भेंडीची भाजी बनवायची होती, बोंबलाची चटणी आणि चपाती बनवायची होती टिफिनसाठी. इकडे कढई ठेवली होती तापत, त्याच्यामध्ये 2 चम्मच तेल ॲड केलं. त्याच्यामध्ये कांदा कापून टाकला, चांगला मिक्स केला कांदा आणि लसूण ठेचून टाकला होता. 4-5 हिरव्या मिरच्या टाकल्या, त्याच्यामध्ये चांगलं मिक्स करून घेतलं. 1 टमाटर कापून टाकला होता. टमाटर गळायसाठी त्याच्यामध्ये थोडंसं मीठ ॲड केलं, चांगलं मिक्स करून घेतलं. थोडीशी हळद टाकली होती आणि नंतर भेंडी टाकून दिली. भेंडी भाजून नव्हती घेतली होती आधी, म्हणून ह्याच्यामध्ये चांगली भाजून घेतली भेंडी 2-3 मिनिटभर. मग त्याच्यामध्ये झाकण लावून भेंडी शिजायला ठेवून दिली. एकीकडे पीठ मळलं होतं चपातीसाठी. चपात्या बनवून घेतल्या. 5-7 चपात्या बनवायच्या होत्या फक्त टिफिनसाठी. आणि एका साईडला बोंबलाची चटणी बनवायची होती. त्याच्यासाठी हिरवी मिरची, लसूण आणि खूप सारी कोथिंबीर कापून घेतली. तव्यामध्ये धुवून घेतलेले बोंबील टाकले, चांगले लाल होईपर्यंत, कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घेतले. मग त्याच्यामध्ये बोंबील भाजले तर त्याच्यामध्ये लसूण आणि हिरवी मिरची भाजून घेतली चांगली आणि ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून वाटून घेतलं. मग तव्यामध्ये 1 चमचा तेल टाकलं, त्याच्यामध्ये कांदे लाल होईपर्यंत भाजले कांदे. मग त्याच्यामध्ये बोंबील टाकून दिले, वाटण केलेलं आपण बोंबलाचं ते त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं. जास्त मीठ टाकायचं नाही, कारण बोंबील पहिलेच खूप खारट असतात. तरी पण 4-5 पाण्याने बोंबील धुवून घेतलेत. तरी पण थोडंसंच मीठ ॲड करायचं, त्याच्यामध्ये भरपूर सारी कोथिंबीर ॲड करायची. अशा प्रकारे आपली बोंबलाची चटणी रेडी आहे. थँक्यू. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.